हॅलो, तर कसे आहात सगळे? मस्त ना? आम्ही पण छान. मी ब्लॉग शूट करत आहे आज पण. आता तुम्हाला रोज माझे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर. माझा ब्लॉग डेली येणार आता तुमच्यासाठी बरोबर 6 वाजता. मी एक पोस्ट पण शेअर केलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन पहा. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुम्हाला नवीन नवीन माझे असे छानसे व्हिडिओज पाहायला मिळतील. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि आता वाजले आहेत 12:15. मी थोडं लंचचं काहीतरी आता बनवते. माझी सोनू पण येईल स्कूलवरून आता 2:30 वाजता. आत्ता म्हणजे नाही, आत्ता नाही, 2:30 वाजता. चला तर मग मी तुमच्याशी माझी सोयाबीन मसाला राईसची रेसिपी शेअर करते. माझी सोनू ही येईल स्कूलवरून 2:30 वाजता. मग तिचा पण लंच टाईम होईल, ती थोडी जेवेल आणि होमवर्क काय आहे ती तिचा कंप्लीट करेल आणि मग ती रेस्ट करते 2-3 तास. चला तर मग रेसिपीकडे. आणि आज दिवसभरात काय काय होत आहे माझं रुटीन ते मी तुमच्याशी नक्की आज शेअर करेल. मला दाखवते. क्लायमेट इतकं सुंदर झालेलं आहे ना, बघा. खूप असं मस्त क्लायमेट झालेलं आहे. तर चला, भूक लागलेली आहे. आज आळस तर खूप आलेला आहे. अजून आंघोळ पण नाही झालेली माझी. पटपट पटपट कामं करते आणि मग मी तुम्हाला भेटते. आता मी कुकर ठेवला आहे गरम करायला. मी आज तुमच्याशी आहे ना मस्त अशी सोयाबीन मसाला राईसची रेसिपी शेअर करणार आहे. तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप अशी मस्त लागते. छोटी लहान मुलं पण आपल्या घरात असतात ना, ते पण खाऊ शकतात. आणि तुम्ही व्हेजिटेरियन आहेत की नॉन व्हेजिटेरियन आहेत नक्की सांगा. आम्ही दोन्ही आहेत, व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन पण. आम्ही दोन्ही खातो. फक्त आम्ही घरात नॉनव्हेज काहीच बनवत नाही, कारण आमच्या घरात खूप असं सुंदर राम मंदिर आम्ही तयार केलेलं आहे. खूपच छान केलेलं आहे. मी तुम्हाला दाखवेल ब्लॉगमध्ये. तुम्ही बघा किती सुंदर राम मंदिर आम्ही घरात बनवलेलं आहे. चला तर मग मी तुम्हाला आमचं राम मंदिर दाखवत आहे. बघा किती सुंदर आहे, छान आहे. ही मी स्वतः डिझाईन अशी बनवून घेतलेली आहे. म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं की मला असंच डिझाईन करून हवं आहे मंदिराचं. मला कसं वाटलं आमचं राम मंदिर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करून सांगा. तर आता आपण वळूया आपल्या सोयाबीन मसाला राईसच्या रेसिपीकडे. आज कसं वातावरण झालेलं आहे ना, ढगाळ वातावरण झालेलं आहे. मला ना खूप बोर होतं असल्या क्लायमेटमुळं. नीट पाऊसही होत नाही आणि काहीच नाही. गरम पण होतंय, थंडी पण वाजतीये, चिकचिक पण वाटत आहे. तुमच्या शहरात तुम्ही कुठून आहात? मी पुण्यातून आहे. तर पुणे तर खूपच सुंदर आहे. म्हणजे पुणेच असं सुंदर नाही, सगळे शहर, सगळे सिटी खूपच सुंदर असतात. तुम्ही कुठून आहात नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तर वळूया आपल्या रेसिपीकडे. आता मी मस्त असं तेल आणि तूप टाकलेलं आहे कुकरमध्ये. तेल आणि तूप असं खूपच मस्त कॉम्बिनेशन आहे. नुसतं तेल तेल कसं तरी वाटतं.
मला तेल तूप बटर असं सगळं कॉम्बिनेशन करायला खूपच आवडतं. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि नक्की मला सांगा तुम्हाला कशी वाटलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे मोहरी, कांदा आणि मी टोमॅटो चिरून ठेवला होता आता जस्ट. मस्त परतून घ्या. मग आपले फेवरेट मसाले टाका. हळद, धनिया पावडर, लाल मिरची, चिकन मसाला किंवा मटण मसाला, गरम मसाला आणि थोडीशी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आणि मग थोडीशी फ्राय करून घ्या तेल वेगळं होईपर्यंत. आणि नंतर तुम्ही भिजवलेले सोयाबीन थोडेसे ह्याच्यामध्येच फ्राय करून घ्या मसाल्यामध्ये. आणि मग तुम्ही 10-15 मिनटं तांदूळ जर तुम्ही सोक करून ठेवला असेल मग तोही ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्या. आणि तुम्हाला सुटसुटीत हवं आहे राईस की थोडासा असं गिचका हवा आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. नमक मीठसुद्धा तुमच्या टेस्टच्या अनुसार तुम्ही टाकू शकता. आणि मग ही रेसिपी तयार होईल तोपर्यंत कांदा टोमॅटो चांगला शिजत आहे इथे. आता मी हे सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत आणि हे छान असं मिक्स होईपर्यंत तेल सुटेपर्यंत छान मिक्स करून घ्या. आता माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नाही आहे तर मी कस्तुरी मेथी टाकणार आहे ह्याच्यामध्ये. आता मी मस्त असे सोयाबीन ह्याच्यामध्ये टाकून घेतले आहेत आणि या मसाल्यामध्ये मस्त फ्राय करा हे सोयाबीन. थोडंसं असं शिजून द्यायला थोडंसं पाणी टाकून खूप मस्त हे बॉईल होतील ह्या मसाल्यामध्येच. सगळं ज्यूस आहे ना पूर्ण सोयाबीनमध्ये जाईल. किती मस्त असे हे सोयाबीन ज्यूसी वाटत आहेत. आता मग ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला स्वच्छ धुतलेला राईस, 10-15 मिनटं सोक केलेला. पाणी गाळून मस्त ह्याच्यामध्ये तुम्ही राईस टाकू शकता. आणि आता मी राईसमध्ये पाणी टाकलेलं आहे. जितकं मेजरमेंट आहे तितकं तुम्ही टाकू शकता. आम्हाला गिजगिजा राईस आवडत नाही, सुटसुटीत होईल असं इतकं मी पाणी टाकलेलं आहे. आणि बॉईल येईपर्यंत मी ह्याला शिट्टी लावणार नाही आहे. बॉईल आला की मी शिट्टी लावणार आहे आणि 3 शिट्ट्या करून घेणार आहेत. तर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली की नाही तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करून सांगा. ठीक आहे. आणि आता मी आंघोळ करते, फ्रेश होते, रेडी होते आणि मग मी तुमच्याशी भेटते. तर ही आहे अशी माझी लंच प्लेट. तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका. हे आंघोळ करून जस्ट आलेली आहे मी. आज खूप लेट झालेला आहे, 5:20 झालेले आहे आणि मस्त असा पाऊस होत आहे आमच्या इथे. आज दिवसभर म्हटलं तरी पाऊस आहेच इथे, काय थांबेनाच. मग आता मी कॉफी पिते आणि मग ह्या व्लॉगला मी इथेच एंड करते. चला तर मग भेटूया अशाच एका छान व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. चला तर मग बाय.